मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले जरी स्वनेत्र तुटले जीभशीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणूनी उरात धरूया शिवसिंह छावा. दिनांक 1 फेब्रुवारी 1689. अखंड हिंदुस्थानातील खरं तर अतिशय काळा दिवस. कारण याच दिवशी छत्रपती शंभूराजांना कूटनीतीने कैद केलं गेलं आणि इथूनच सुरू झाला होता तो 40 दिवसांचा अमानवीय प्रवास. पुढील 40 दिवसांमध्ये छत्रपती शंभूराजांवर अनेक प्रकारचे वेगवेगळे अत्याचार केले गेले. त्यांना मानसिक त्रास दिला गेला. छत्रपती शंभूराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले होते, पण छत्रपती शंभूराजांनी मरण पसंत केलं, पण इस्लाम धर्म स्वीकारला नाही. ज्या प्रकारे छत्रपती शंभूराजे 40 दिवस मूकपणे लढा देत होते ते खरं तर शब्दात मांडणे अशक्यच आहे. छत्रपती शंभूराजांनी मृत्यूला कवटाळले. छत्रपती शंभूराजांनी मृत्यूला आलिंगन दिले, पण शेवटपर्यंत त्यांनी आपला स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य अबाधितच राखले. आणि अनेक अन्याय अत्याचार सहन केल्यानंतर अखेर 11 मार्च 1689 रोजी आपल्या छत्रपती शंभूराजांची हत्या करण्यात आली. छत्रपती शंभूराजांनी आपल्या प्राणाचा त्याग केला, पण शेवटपर्यंत आपलं स्वराज्य अबाधितच राखलं. छत्रपती शंभूराजांनी ज्या प्रकारे अन्याय अत्याचार सहन करून आपल्या प्राणाचा त्याग केला, यात आपल्या छत्रपती शंभूराजांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 1 महिना बलिदान मास पाळला जातो. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की बलिदान मास म्हणजे नक्की काय आणि ते का पाळले पाहिजे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या प्रकारे 40 दिवसांनी अत्याचार सहन केले आणि त्यांना आपल्या प्राणांनासुद्धा मुकावे लागले, छत्रपती संभाजीराजांनी आपल्या प्राणाचा त्याग केला आणि त्यामुळेच आपल्या छत्रपती शंभूराजांच्या या पराक्रमाला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी बलिदान मास पाळला जातो. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांनी आपल्या शेवटच्या 40 दिवसांमध्ये अन्नपाण्याचा त्याग केला होता. आता बलिदान मास कसे पाळावे हे आपण पाहूया. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येक बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्याने दिवसाकाठी एकदा जेवावे आणि संपूर्ण या बलिदान मासामध्ये मिष्टान्न खाण्याचे शक्यतो टाळावे. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण चहा पिणे, तंबाखू पान खाणे किंवा दूरदर्शन चित्रपट पाहणे आणि पादत्राणे घालणे यांपैकी कोणती तरी एक गोष्ट सोडावी. हा संपूर्ण महिना आपल्या हिंदू बांधवांना शोकाचा, दुःखाचा आणि सुटकाचा असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये कोणत्याही आनंदाचे आणि उत्सवाचे आयोजन करणे पूर्णतः टाळावे. अशा प्रकारे आपण या बलिदान मासाचे पालन करून आपल्या छत्रपती शंभूराजांना आदरांजली वाहू शकतो. मित्रांनो, साधी ठेच लागली तरी आपल्या तोंडातून आई ग शब्द बाहेर पडतो, पण छत्रपती शंभूराजांवर 40 दिवस अन्याय, अत्याचार आणि त्यांच्या शरीराला असंख्य जखमा देऊनसुद्धा छत्रपती शंभूराजांच्या मुखातून साधा एक शब्दसुद्धा बाहेर पडला नव्हता. ते मूकपणे आपला लढा देतच होते. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांवर केलेले अन्याय, अत्याचार, त्यांच्या शरीराला दिलेल्या असंख्य जखमा या सर्व गोष्टी खरं तर आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. पण हा बलिदान मास पाळून आपण आपल्या छत्रपती शंभूराजांना आदरांजली नक्कीच वाहू शकतो. छत्रपती शंभूराजांच्या या पराक्रमाला, त्यांच्या धाडसाला आणि त्यांच्या स्वाभिमानीपणाला आपल्या अखंड हिंदुस्थानाचा मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.